चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या गुरुवार 26 मार्च 2026 आणि उद्या आहे रामनवमी। रामनवमी म्हणजे प्रभू रामांचा जन्मदिवस आणि प्रभू रामांचा जन्मदिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे हे संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्या चैत्र शुद्ध नवमी तिथी आणि ही तिथी दुपारी असल्यामुळे आपल्याला शास्त्रसंमत मानला जाणारा जन्मकाळ दुपारी साजरा करायचा आहे। आता तारीख 26 मार्च आहे, नवमी तिथी प्रारंभ जो आहे तो 26 मार्च 2026 सकाळी 11:46 सुरू होणार आहे आणि नवमी तिथी समाप्ती 27 मार्च 2026 सकाळी 10:07 म्हणजे काही जण 27 तारखेला सुद्धा रामनवमी साजरी करणार आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं उद्या जर रामनवमी केला तर अतिशय चांगलं। आणि पूजेचा माध्यान्ह मुहूर्त वेळ आहे तो 26 मार्च दुपारी 12 वाजता, म्हणजे आपल्याला जन्मकाळ उद्याच साजरा करायचा आहे। आता बघा, ह्या नवमीला भगवान रामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो, विशेष पूजा केली जाते। या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्मकाळ साजरा केला जातो आणि असं म्हटलं जातं की चैत्र नवमीच्या 9वा दिवस जो आहे तो भगवान विष्णूंचा 7वा अवतार मानल्या जाणाऱ्या प्रभूच्या रामचंद्रांचा, म्हणजे भगवान राम जे आहेत ते विष्णूंचा 7वा अवतार मानला जातो आणि अशा या प्रभू रामांचा आपल्याला उद्या जन्मकाळ साजरा करायचा आहे। तुम्ही घरच्या घरी कशी सेवा करायची, लवकर उठायचं, आंघोळ करायची, स्वच्छ धुतलेले कपडे घाला, तुमचं घर स्वच्छ झाडून पुसून घ्या। फरशी पुसत असताना त्यामध्ये तुम्ही आवर्जून, उद्या गुरुवार आहे, मीठ टाकू नका, हळद आणि भीमसेन कापूर टाका। हुमरा जो आहे तो हळदीचं लिंपण करा, तुळस आहे तुळशीला दूध आणि जल अर्पण करा, तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा, केळीचं झाड असेल, शमीचं झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जल अर्पण करून तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप दीप दाखवा। त्यानंतर बघा, चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी साजरी करतो आणि रामनवमीला रामाचा जन्मदिवस साजरा करतो। मग हे व्रत कसं करायचं, पूजा कशी करायची, नैवेद्य कोणता, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता कौशल्याने रामाला जन्म दिला तो हा दिवस आणि अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे हा रामनवमीचा। काही जण या दिवशी कडक उपवास पण करतात बघा। चैत्र नवरात्र म्हणजे 9 दिवस जो उपवास करतात, पाडव्या दिवशी कोणी त्या दिवशी पहिला दिवस उपवास करतात आणि नंतर उद्या कडक उपवास करून हा उपवास परवा दिवशी सकाळी सोडतात। असा हा चैत्र नवरात्रीचा सुद्धा उद्या उपवास करून सोडायचा असतो। आता प्रभू रामांचा तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल तर ठीक, नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती। आता मूर्ती असेल तर मूर्ती स्वच्छ धुवून घ्या, मूर्तीला पंचामृत आणि दुधानं कच्च्या अभिषेक घाला। फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या, मूर्ती किंवा फोटोला हळद कुंकू, अष्टगंध, हळद, चंदन हे सगळं लावा, फूल घाला, धूपदीप ओवाळा आणि त्यानंतर पंचामृतचा नैवेद्य दाखवा। आता या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर उपवास करा, नसेल तर नाही। आता फोटोसमोर तुम्ही काय ठेवायचं, केळी, सफरचंद, संत्री, मोसंबी हे फळं ठेवू शकता। त्यानंतर पुरी भाजी, काळे चणे, ह्याला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे पुरी भाजी आणि काळे चण्याची भाजी, त्यानंतर श्रीखंड, पुरी हे सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। या दिवशी आपण भजन, मंत्र, स्तोत्र करायचं आहे। ह्या दिवशी तुम्ही जेवढ्या सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळतं। अतिशय महत्त्वाचं म्हणजे या दिवशी रामरक्षा आणि हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र हे वाचायचं, कारण जिथे प्रभू राम तिथे भगवान हनुमान, म्हणून आपल्याला रामरक्षा आणि हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र हे नक्की वाचायचं आहे। जेवढी जास्तीत जास्त सेवा उद्या रामरक्षा आणि हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र हे वाचायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी दान करायचं आहे। कोणत्या, पाण्याची बॉटल द्या, गरिबांना एक वेळचं जेवण द्या, छत्री द्या, उन्हाळा आहे, कपडे दान करा, पिवळे एक वस्त्र दान करा, कारण उद्या गुरुवार पण आहे आणि रामनवमी पण आहे।
व अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, फुटपाथवरचे जे गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही चटई वगैरे, कारण उन्हातानात ते बसलेले असतात, त्यांना चटई दान करा. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. अतिशय महत्त्वाची गोष्ट, या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे. ते म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार खायचं नाही, कोणाचा अपमान करायचं नाही. त्यानंतर तुम्ही त्या दिवशी कोणालाही वाईट गोष्ट बोलायचं नाही, कारण प्रभू राम हे सरळ मनाचे, सरळ स्वभावाचे होते. त्यांना किती त्रास झाला, ते वनवासात गेले तरीसुद्धा त्यांनी कुणालाही वाईट बोलले नाहीत. अशा ह्या प्रभू रामांच्या दिवशी आपल्यालासुद्धा तोंडावर बोट ठेवणे, शांत राहणे, जास्त सेवा करणे. जेवढ्या जास्त सेवा करता तेवढं त्याचं फळ मिळत असतं. पण सेवा करून जर तुम्ही कुणाला वाईट बोलला, अपमान केला तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर बघा, साध्या भोळ्या पद्धतीच्या ह्या रामाची उद्या दुपारी रामनवमीचा घरच्या घरी तुम्ही एखादा छोटा पाळणा आणा. प्रभू रामांची मूर्ती असेल तर ठीक, नसेल तर भगवान विष्णूंची नसेल तर बाळकृष्णाची सुद्धा किंवा स्वामी समर्थांची मूर्ती जरी तिथं तुम्ही भगवान राम म्हणून ठेवली आणि पाळणा म्हटला तर चालेल. अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या रामनवमी साजरी करायची आहे. आणि मंत्रसुद्धा काही आहेत, त्याचा व्हिडिओ मी सेपरेट करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एकदा तुम्हाला नवमी तिथी कधी सुरू होते तर 26 मार्च 2026 सकाळी 11:46 आणि समाप्ती 27 मार्च 2026 सकाळी 10:07. त्यामुळे नक्की तुम्ही हे रामनवमी साजरी करा. श्री स्वामी समर्थ.